सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीज वेअर. खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत. मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकरांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन, युवतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध. स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य. शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये. आमचा पत्ता नवरंग कलेक्शन, गणेशपेठ, सिन्नर. सिन्नर शहरातील नाशिक वेस्ट परिसरातील दयानंद बाबा मठकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नागरिकांना आता स्वच्छतेअभावी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी तसेच विविध साथरोग याचा सामना करावा लागत असून वारंवार या परिसराची स्वच्छता व्हावी या मागणीकडे स्वच्छता विभाग व प्रभागातील नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील रहिवासी यांच्याकडून होत आहे. यामुळे सत्ताधारी यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटत आहे. देशातील कुठल्याही नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा पुरवणे हे तेथील स्वराज्य संस्थांचे पहिले कर्तव्य असते. स्थानिक स्वराज्य संस्थाही त्यासाठी प्रयत्न करतात व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र सिन्नरमधील काही रहिवासी भाग हे कायम विकासापासून दूर राहतात. नाशिक वेस्ट भागातील दयानंद बाबा मठकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा भाग देखील विकास कामांपासून वंचित राहत आहे. येथील उघड्या गटारी प्रवाहित न होता कायम तुंबलेल्या असतात. सफाई कर्मचारी देखील या भागाची स्वच्छता करीत नसल्याने वराह राजांना या ठिकाणी मुक्त संचार करण्यासाठी योग्य जागा मिळते. म्हणून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने विविध साथरोगाने आपला फैलाव या परिसरात वाढवला आहे. सुमारे 10 ते 12 जण या साथरोगाने व्यापले आहे. अनेक जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. या समस्येबाबत नगर परिषद व लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करूनही केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नसल्याचे येथील नागरिक बोलून दाखवत आहे. या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी येणारे देखील उग्र अशा दुर्गंधी वासामुळे या परिसरातून नाक बंद करून प्रवास करतात. असे असतानाही या भागाची स्वच्छता करून सर्व उघड्या गटारी बंदिस्त करून त्या प्रवाहित कराव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड. मी दयानंद मठ नाशिक वेस्ट या भागात राहतो आणि प्रथमतः मी सिन्नर नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. वारंवार सांगून पण इथं गटारी साफ होती नाही, घाण साफ होत नाही. इथं प्रत्येक घरात 3-3 पेशंट सापडून राहिले चिकनगुनिया मलेरियाचे. नगरपालिकेने साफ दुर्लक्ष केलं आहे आमच्याकडं. आम्ही काही कर भरत नाही का नगरपालिकेचा? आम्ही 5 वर्षापासून आम्ही इथं विकास कामं झाली नाही काहीच. आम्ही शिवसेनेचा जाहीर निषेध करतो इथं सत्ताधाऱ्यांचा. तुम्ही स्वतः पाहू शकता इथं पेशंट आहे, प्रत्येक एक पेशंट आहे. आत्ता ज्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला यांना दिला, प्रत्येक घरात 3-3 पेशंट सापडून राहिले. तर नगरपालिकेने याच्यावर तर कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू. इथं आमच्या वारंवार किती सांगितलं त्यांना की गटारी वगैरे साफ वगैरे करा, तरी करती नाही. तशीच घाणेरड्या वगैरे तशीच सवय ती त्यांची. काही एकही का असं त्यांचं एकही कामं केलं नाही त्यांनी अजिबात. आमच्या समोर बी लागेल तेवढी घाण जिथं राहतो तिथं बी लागेल तेवढी घाण आहे. आणि इथे गटारी पण पूर्ण कच्च भरलेले आहे की एकाच घरात 3-3, 4-4 पेशंट सापडत आहे. आणि मग आम्ही करायचं काय? उपासना बसून तुम्ही ऐकणार नसेल तर आम्ही काय जीव द्यायचा का? सणासुदीचं आता 20-20 हजार रुपये आम्ही बिल करायचे का? गोरगरिबांनी जगायचं कसं? तुम्ही जर आता कारवाई केली नाही आणि नाही जर काही झालं तर आम्ही सगळं उपोषणाला बसणारच आहे. आणि मग पुढचं बघू आता काय असेल ते. नमस्कार. अहो, आमच्या इथल्या गटारी एकदम घाण आहे, काही झाकण नाही, झुकण नाही. इथे किती डुकरं तेन हे येतात, किती माणसांना त्रास होतो. बाया आजारी, माणसं आजारी. काहीतरी निर्णय घ्या तुम्ही. ही साफसफाई करा. लय घाण वास येतो, लय डास होत्या. माझ्या सोन्याला 2दा डेंगू झाला होता, मला स्वतःला झाला होता, सर्व गल्लीला डेंगू झाले होते. तर मी योगेश क्षेत्रीय. मला नगरपालिका काही सांगू शकतो आता का? मी वारंवार दोन्ही नगरसेवकांना फोन करून सनी आम्ही माणसं पाठवतो, आम्ही हे करतो, आम्ही साफ करतो काय, पण अजूनपर्यंत कोणची दखल घेतली नाही. माझ्या वार्डामध्ये आजच्या कंडिशनला कमी 9 ते 10 पेशंट आहे काय. काहींची हालची कंडिशन बिकट येतं. काही लोकांनी मला आजच्या कंडिशनला येतं का? हां, लोक मेल्यानंतर तुम्ही जागा होणार आजच्या कंडिशनला का? हां, लोक जर मेले तर आम्ही काय काय करायचं कंडिशनला? हां, आमच्या गल्लीमध्ये गटारी साफ होत नाही. हां, आमच्या गल्ली झाडोड कधी होत नाही कंडिशनला. बाकीच्या वार्डामध्ये लोकांच्या गटारी झाकल्या गेल्या, मग आमच्या गटारी काय झाकल्या गेल्या बनतं?
इकडे काय माणसं राहत नाही का, येतात न राहतात कंडिशनला का? हा नगरपालिकेला फक्त आपली निवडणूक आली, माणसं निवडून गेले का झाले मोकळे तुम्ही आजच्या कंडिशनला? हा जनतेने काय करायचं? जनतेने आजच्या कंडिशनला जनतेने त्रास का सहन करायचा आयुष्यभर का? हा जनता का निवडून देते नगरसेवकाला? का आपले कुठेतरी कामं झाले पाहिजे या हिशोबाने नगरसेवक निवडून देते आजच्या कंडिशनला. पण नगरसेवक आमच्याकडून पाठ फिरवला आमच्यावाले आजच्या कंडिशनला. मी माणसं पाठवतो, मी असं करतो, मी तसं करतो, हे काय करणार? माणसं मिळाल्यानंतर करणार आमचे का? हा फक्त मला नगरपालिका एकच सांगूशी वाटते फक्त काय, तर तुम्ही ताबडतोब याच्यावर ॲक्शन घ्यावा काय, नाही तर अन्यथा आम्हाला उपोषणाला आम्हाला टाईम लागणार नाही. आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी SAGL निधी लिमिटेड. मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, हॉटेल अजिंक्य ताराजवळ, सरदवाडी रोड, सिन्नर, जिल्हा नाशिक. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट, डिजिटल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा, मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध. व्यापाऱ्यांसाठी त्वरित 2 लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध, कमीत कमी कागदपत्रे, त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्पबचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा, पिगमी लोन, गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा. आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा. SAGL फिक्स डिपॉझिट योजना, SAGL धनवृद्धी, याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना, SAGL आधार, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ॲप सुविधा. स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड.